नमस्कार. आज आपण बसलोय श्री कुशावर्तेश्वर महादेव मंदिर जिल्हेरी घाट. आज आपल्याला इथे खूप जोरात पाऊस पडतोय आणि ह्या पावसाच्या वातावरणामध्ये आणि आपल्याला आज जिल्हेरी घाटाच्या मंदिराचं आणि दर्शन करवीन, त्या परिसराचं दर्शन करवीन. नर्मदे हर. तर मग चला, सगळ्यात पहिले आपण श्री कुशावर्तेश्वर महादेव यांचं दर्शन करू. एक सुंदर भव्य हे आपलं शिवलिंग आहे. मागे गणपती विराजमान आहे, भगवान विष्णू आहे आणि दुर्गा माता आहे. अशा प्रकारे या मंदिराच्या आजची रचना आहे. हा मंदिराचा लहानसा गाभारा आहे. इथे नंदी महाराज आहेत आणि या छोट्याशा साधना कक्षातनं आता आपण बाहेर येतो. हे लहान एक साधना कक्ष मंदिराला लागून आणि ह्याला लगेच लागून एक मोठा हॉल, संत ज्ञानेश्वर माऊली सभागृह. इथे आपण काही पण कथा, भागवत, शिवपुराण, नर्मदा पुराण आणि ह्याच्या व्यतिरिक्त नर्मदावासींचं थांबण्याची जागा, निवासाची जागा इथे असते. आणि या हॉलमधनं आता आपण थोडंसं बाहेर येऊ नर्मदा मैया. आणि बाहेर येऊन आता तुम्हाला पहिले मंदिराच्या बाहेरचं परिसरचं आणि दर्शन करवतो आहे. आपण बाहेर येतो आहे. आपण बघू शकता या मंदिराचा समोर हे जे तुम्ही बघताय हे बिल्ववृक्ष आहे पहिलं. अजून नर्मदा तटावर नर्मदाच्या शंकराच्या मंदिरासमोर बिल्ववृक्ष असणं खूपच छान आहे. समोर ही पहिली आपली संतकुटी, संत महात्मे इथे थांबतात. इकडनं आता आपण हे तुम्हाला मंदिर बाहेरनं दाखवतो, मागच्या भागातनं. आता आपण हे हवनकुंड मंदिराचं एक सुंदर जागा, नर्मदा तटाची जागा, सुंदर हिरवळ, प्रकृतीचा एक अद्भुत नजारा इथे बघायला मिळतो. आणि तुम्हाला इकडनंच नर्मदा मैया बघा समोर दिसते पाणी. बिल्ववृक्ष हे आपलं मंदिरातलं. आणि तुम्हाला इकडनं हे मैयाचे हलके दर्शन करतो. खाली पाणी आहे. हे आपलं गेट आहे. इकडनं सरळ आपण नर्मदा मैयाला पर्यंत पोहोचतो. आणि बघा किती सुंदर हिरवळ आहे, सुंदर सुंदर झाडं आहेत. हे सर्व आपल्या परिसरातली झाडं आहे. आणि आता आपण थोडंसं पुढे येऊ आहे आणि आपल्या हॉलमध्ये परत प्रवेश करू. तर ह्या दारातनं आपण आपल्या हॉलमध्ये येतो. संत ज्ञानेश्वर माऊली सभागृह. आत्ता चतुर्मास असल्यामुळे इथे कोणी परिक्रमावासी नाही आहेत, नाही तर नेहमी भरलेलं असतं. याच्या बाजूला हे आपलं भोजन कक्ष आहे, म्हणजे इथे जे परिक्रमावासी किंवा अन्य लोक येतात ते जेवायला बसतात. आणि हॉल आहे आपला. आता इकडनं आपल्याला मी एक लहानसं आपलं नवीन किचन दाखवतो आहे. हे बाजूला जे ग्रिलिंग वर्क आपण बघताय ते आत्ताच झालेलं आहे. परिक्रमावासींना परत येण्यासाठी आपण तयारी करतो आहे ह्या 4 महिन्यात. हे आता आपण किचनच्या आतमध्ये चालतो आहे. हे पूर्ण नवीन किचन आत्ता आपण बांधतो आहे. अजून ह्याचं सजावट व्हायची आहे. समोर किचनमधनं नर्मदा मैयाचे दर्शन करत आणि आपल्या इथे स्वयंपाक बनेल बढिया. बघू शकता की आता खूप विशाल विराट रूपात मैया आहे. अजून नर्मदा मैयाचे दर्शन तुम्हाला आता विराट रूप आहे. आणि मैया जे आहे आता पाणी भरलेलं आहे मैयाचं. आणि आता परत आपण या भोजन कक्षातनं बाहेर येऊ. इकडनं बघू शकता किती सुंदर हॉल आणि दिसतं. हे भोजन कक्ष, समोर मंदिर. भगवानची प्रसादी घेताना भगवानचे दर्शन करत आपण परत या परिसराच्या बाहेर येऊ. समोर आपल्याजवळ इथे एक कल्पवृक्ष म्हणजे आवळ्याचं झाड. आणि आवळ्याच्या झाडाच्या थोडंसं पुढं मी तुम्हाला परत नर्मदा मैयाचं दर्शन करतो, कारण आज नर्मदा मैयाचं पाणी खूप उंचावर आहे. आपण बघू शकता. हे अजून थोडं काम राहिलं. हे समोर बघा, ही नर्मदा मैया आहे आणि याचा विराट रूपाचं दर्शन करा. आत्ता पुरे आणि विराट रूप नर्मदा मैयाचं. थोडंसं याला झूम करतो मी. हे बघू शकता आपण, विराट रूप आहेत नर्मदे हर.